हॅलो फ्रेंड्स, 2 दिवस आम्ही गावाला गेलो होतो म्हणून मी डेली व्लॉग्स नाही टाकलं, मग फक्त मधूचे व्हिडिओज टाकलं. तर चला मी रिटर्न गावाकडून काय काय आणलं ते दाखवते. हे वालाचे शेंगा आहेत आणि तुरीच्या शेंगा हे आमच्या शेतातलेच आहेत. यानंतर मी लसण गावाकडूनच घेऊन आणले कारण इकडे नागपूरला खूप महाग मिळतात. हा घरी लावलेला लसण आहे. बाजाराच्या लसूणपेक्षा घरच्या लसणाची टेस्ट खूप छान वाटते. घरचीच तुरीची डाळ आणली आणि हळद, तूप पण आणलं, तो पण घरच्याच बनवलेला आहे. आणि ही लाकूरची डाळ आहे ती पण आणली आणि तीळ आणलेला आहे. आता संक्रांत येत आहे तर लाडू पापड्या बनवायला घरूनच आणलेला आहे गावाकडून. शहरामध्ये ह्या गोष्टी मिळत नाही, फक्त गावाकडेच मिळेल, ते पण घरचं. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय. हॅलो फ्रेंड्स, 2 दिवस आम्ही गावाला गेलो होतो म्हणून मी डेली व्लॉग्स नाही टाकलं, मग फक्त मधूचे व्हिडिओज टाकलं. तर चला मी रिटर्न गावाकडून काय काय आणलं ते दाखवते. हे वालाचे शेंगा आहेत आणि तुरी